नमस्कार, मी मेघना घाग. प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं. खवड्या डोंगरावरून मुलाला वाचवताना पडून मुरलीधर चांदगुडेंचा मृत्यू झाला. चांदगुडेंच्या आई वडिलांसह बहिणींना आता अश्रू अनावर झालेत. कुटुंबियांकडून आता मोठा खुलासा करण्यात आलाय. पत्नीच्या सांगण्यावरून मुरलीधर आम्हाला भेटायला येत नव्हता. आपल्या भावाला पत्नीनं घराबाहेर काढल्याची ही माहिती बहिणीनं दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खवड्या डोंगरावर घडलेल्या या घटनेनंतर आता मुरलीधर चांदगुडे यांच्यावर अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. वयोवृद्ध असलेल्या आई वडिलांना आता अश्रू अनावर झालेत आणि पत्नीमुळे मुरलीधर गावाकडे येत नव्हता आणि माझी शेवटची भेट 15 दिवसांपूर्वी झाली होती. खवड्या डोंगरावरून आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांनी मनाने लग्न केलं. माझे आई वडील लग्नाला गेले नाही, काही नाही. फक्त बसून मला लग्नाला तिने आणलं होतं. फक्त ते म्हणे सगळे येणार लग्नाला, तूही. मी त्याच्या लग्नाला गेलते, फक्त बाकीचे कोणीच लग्नाला नव्हते. मग ते लग्न झाल्याच्या नंतर मग ते तिकडेच राहिले. मग माझ्या आई वडिलांचे आपण त्याला आणायला जाऊ बाई, येईन तो आपल्या घरी, राहीन आपल्या तिथं. आम्ही दोघी बहिणी, माझे वडील, आम्ही आणायला गेलो. त्याला नाही येऊन दिलं. तो बी म्हणा मला नाही यायचं. तिच्या धाकाने मनाचा देव नको, मला नाही यायचं. आता ही कालची जी घटना घडली परवा दिवशीची, हा, तुम्हाला घटना घडल्यावर माहित झालं की घटनेच्या आधी काही फोन वगैरे? काहीच नाही, फोनच नाही. तर आम्हाला त्याचा फोनच नाही आला त्या दिवशी. कसंच नाही आला. करायचं आम्ही खोटं बोलत नाही. आमचं जे खरंय ते आम्ही ते खरंच सांगणार. आणि त्या दिवशी सुद्धा बोलण्यात आलं आमचं त्याचं वालं, भाऊ तू काही करू नको आई बापाचं, फक्त या जाय त्यांच्या संग बोलाय, जाय राह, जाय बसा, जाय उठायचं, काही करू नको, आम्ही सगळं करतो. माझं त्याचं एवढं पण बोलणं झालं त्याच्यासोबत. ते म्हणलं हा बाई हाय ना, मी करीन ना, मला असं म्हणलं. ते ट्रकवर होता तो. ट्रकवर चालक होते. हा, बर. मग ट्रक चालित होता, तर मग ट्रकावर राजेन ते बायकोनं ते घरून काढून दिले बाबल्या कानान बायकोनं. मग येऊ नको म्हणे. हा, येऊ नको म्हणे. मग आपण तिकडे हॉटेलमध्ये खायचं आणि ते ट्रक मध्ये झोपायचं. बर. तर मग त्याला आणखी मग काय नाही झालं. तर मग ही घटना मग हे अशी केली आहे ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.